आज इथे मी बनवलेली आहे एक रेसिपी ज्याच्याने आपला कॅन्सर बऱ्यापैकी बरा होतो, ज्याच्याने कॅन्सरचे ट्यूमरसुद्धा होत नाहीत. त्याचबरोबर लिव्हरसुद्धा डिटॉक्स होतो, म्हणजे लिव्हरसुद्धा साफ होते, इम्युनिटी वाढते, सर्दी खोकला थंडीच्या दिवसात जे व्हायरल होतात ते सुद्धा होत नाही, केस चांगले होतात, स्किन ग्लोईंग होते. अगदी एक क्यूब जो तुम्ही वर्षभरासाठी हे सगळे क्यूब्स बनवून ठेवू शकता. कसे बनवले आहेत ते आपण समोर व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर सगळ्यात पहिले इथे मी मिक्सरचे जार घेतले आहे, त्यात आवळे टाकले आहे चिरून. आवळा हा व्हिटॅमिन सीचा खूप मोठ्या प्रमाणात आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात असते, ज्याच्याने आपली इम्युनिटी वाढते, केस चांगले होतात आणि स्किनसुद्धा हेल्दी होते. त्यात मी हळद घातली आहे. हळदीने आपल्या कॅन्सरचे जे ट्यूमर आहे ते होऊ देत नाही. त्याचबरोबर जर तुम्ही हळद वापरत असाल तर त्यातले पोषक तत्व जास्त प्रमाणात शरीरात लागले पाहिजे, म्हणून आपल्याला इथे घालायची आहे काळी मिरी. तर इथे माझ्याकडे अख्खी काळी मिरी नव्हती तर मी मिरीची पावडर घातली आहे. त्याचबरोबर अद्रक घातलेला आहे. अद्रकनी पोटात ट्यूमर होऊ देत नाही आणि त्याचबरोबर सर्दी खोकल्याचा त्राससुद्धा होत नाही. हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलं आहे. छान बारीक पाणी टाकून वाटून घेतलं आहे. याला आता चाळून घ्यायचं आहे. तर मी ते चाळणीने चाळलेलं आहे, तुम्ही कापडाने चाळू शकता. फक्त एवढंच हे होईल की तुमचे हात गाळताना हात किंवा कापड हे येल्लो होईल, कारण की यात आपण ओली हळद घातलेली आहे. ओली हळद ही फार गुणकारी असते आणि तब्येतीसाठी फार चांगली असते. तर हे मी चाळून घेते आणि खालती आपल्याला रस मिळतो. तर इथे मी व्यवस्थित असं चाळून घेते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि त्याचबरोबर आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या. तर आता इथे बघा छान ज्यूस निघालेला आहे. माझे हातसुद्धा मी थोडंसं कापडाने पिळलं, कारण की पूर्ण रस चाळणीने निघाला नव्हता. तर कापडाने पिळून घेतलं आहे व्यवस्थित. तर हात सगळे हळदीच्या ह्याच्याने पिवळे झालेत. आता एवढा सारा ज्यूस बनलेला आहे. एकदाच आपल्याला हे क्यूब बनवून ठेवायचे आहे. तर इथे मी क्यूबचे ट्रे घेतलेले आहेत, आपले आईस ट्रे. त्याच्यात मी टाकून घेणार. माझ्याकडे 2च ट्रे आहेत. भरपूरसे ट्रे आपल्याकडे वर्षभर साठवता येईल एवढे ट्रे नसतात. तर 2 किंवा 1 ट्रे फारसे सगळ्याच घरी असतात. तर माझ्याकडे 2 ट्रे आहेत. 2 ट्रेमध्ये मी हे जे लिक्विड बनवलेलं आहे ते घालून घेणार. एकदा बर्फ झाला की तो मी झिपलॉक बॅगमध्ये भरून घेणार. तर इथे मी आईस ट्रेमध्ये हे सगळं जे लिक्विड बनवलेलं आहे आवळ्याचं आणि हळदीचं ते टाकून घेणार आहे आणि बर्फ होऊ देणार. या ट्रेचा बर्फ पूर्ण जमला की तो काढून मी झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवणार आणि दुसरा ट्रे याच लिक्विडनी भरून घेणार. अशा प्रकारे पूर्ण लिक्विडचे मी आईस क्यूब बनवून घेणार आहे आणि वर्षभर साठवून ठेवणार. आणि त्याला प्यायची प्रोसिजर कशी आहे आणि कधी प्यावं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतेच आहे. तर मी इथे एक ट्रे भरला आहे, दुसरा पण ट्रे भरून घेते व्यवस्थित असा आणि याला पण मी छान बर्फ बनवून झाला की झिपलॉक बॅगमध्ये भरून घेते. वर्षभरासाठी बनवून घ्यायचं, कारण की आवळा याच सीझनमध्ये मिळतो म्हणून एकदाच बनवून ठेवायचं, म्हणजे रोज रोज बनवायची आपल्याला टेन्शन नसते. 1-2 क्यूब टाकले पाण्यात की प्यायचं. तर इथे दोन्ही छान ट्रे भरून घेते आहे व्यवस्थित असे. खूप मस्त होतात, याच्याने आपल्याला खूप फायदे आहे. केस तर गळणं बंदच होते. आता हे भरून घेतले. मी ट्रे ठेवले आहे फ्रीझरमध्ये, डीप फ्रीझरमध्ये ठेवायचे, म्हणजे झटपट बर्फ बनला पाहिजे यासाठी. आता हे फ्रीजमध्ये ठेवून झालेले आहेत व्यवस्थित. बघा बर्फ बनलेला आहे. आता बर्फ काढून घेते, दोन्ही ट्रेमधले बर्फ काढून घेते आणि झिपलॉक बॅगमध्ये ठेवून देते आणि दुसरे ट्रे भरून परत बर्फ बनायला रेडी करून घेते. क्यूब ते पण रेडी होणार. अशा प्रकारे मी पूर्ण लिक्विडचे क्यूब बनवून घेतलेत. इथे बघा झिपलॉक बॅगमध्ये दोन्ही ट्रे काढून घेतलेत आणि दुसऱ्या ह्याच्यात लिक्विड त्याच ट्रेमध्ये लिक्विड टाकून परत बनवायला ठेवून दिलेले आहेत. तर आता याला घ्यायचं कसं, तर इथे ग्लास घेतला आहे, 2 क्यूब घेतलेले आहेत मी आणि त्यात घालायचं आपल्याला वरतून गरम पाणी, कारण की हे बर्फ आहे. सर्दीच्या दिवसात बर्फ जर खाल यात कोमट किंवा थंड पाणी टाकाल तर ते थंड होणार, म्हणून गरम पाणी टाकायचं आहे. म्हणजे नॉर्मल कोमटपेक्षा थोडं जास्त गरम पाणी करायचं, ज्यातनं वाफ निघते. तर बघा यात ग्लासातनं वाफ निघते आणि आपोआपच हे बर्फ मेल्ट व्हायला लागतात, हे क्यूब्स मेल्ट व्हायला लागतात. थोडंसं घोटून घ्यायचं आणि हे सकाळी उपाशापोटी प्यायचं. याचे फायदे फार आहेत. तर यावेळेला नक्की करा आणि कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.